पोलिसांनी जो काही तपास केला त्याच्यामधून नक्षलवाद्यांचे काही डॉक्युमेंट्स त्यांच्या हाती लागले आणि त्यांची कार्यपद्धती त्यांच्या लक्षात आली की जंगली भागामध्ये नक्षलवाद्यांनी काय कार्य करायचं, शहरी भागामध्ये काय कार्य करायचं. जंगली नक्षलवादी हे हातामध्ये हत्यार घेऊन आपले पोलीस, सीआरपीएफचे जवान, लष्करी जवान यांच्यावर हल्ला करतात आणि त्यांना हत्यारं पुरवणं, त्यांना वैचारिक पार्श्वभूमी देणं, त्यांना मुलामा चढवणं, त्यांना आणखीन कुठल्या कुठल्या याच्यामध्ये शिरकाव करून देणं, हे शहरी नक्षलवादी करतात. हम्म. शहरी नक्षलवादी काही कुणाच्या हातामध्ये जाऊन हत्यार देतात आणि तुम्ही आता हे लढा असं काही करत नाहीत, तर त्या त्या व्यक्तीला चिथावणी देतात. बर. उदाहरणार्थ की या देशाचे पोलीस हे तुमच्यावर अन्याय करतायत, तर मग तुम्हाला आता काय करायला पाहिजे, तर तुम्ही हातामध्ये शस्त्र घेऊन त्यांच्याशी लढा. की नुकताच एक खोपोलीमध्ये शिक्षकाच्या वेशामध्ये असलेला प्रशांत कांबळे नावाचा एक नक्षलवादी नुकताच पोलिसांनी पकडलेला आहे, जो गेली काही वर्ष फरार झाला होता. हा फरार आरोपी कबीर कला मंच या संघटनेशी संबंधित आल्यानंतर पुण्यातल्या एका झोपडपट्टीमधून तो गायब झाला होता. असंच एक दुसरा तरुण संतोष शेलार नावाचा एक कबीर कला मंचच्या याच्यामध्ये संपर्कात आला होता. हे कबीर कला मंचचे कोण आहेत? सुधीर ढवळे आहे, सचिन माळे आहे, शीतल साठे आहे. या सुधीर ढवळेला, शीतल साठेला, सचिन माळीला फक्त सरकार बदलतं म्हणजे शरद पवार जरी असले, देवेंद्रजी जरी असले, तरी त्यांना अटक केली जाते. शरद पवारांच्या सरकारने 3-3 वर्ष यांना अटक करून ठेवलेलं आहे. त्यामुळे हा राजकीय मुद्दा नाहीये. हे नक्षलवादी हे कोण, हे हा वेगळा मुद्दा आहे. पण असे अनेक आरोप झालेले लोक आहेत ना, त्यांचं पुढे काय झालं? आज शरद पवारांनी सुद्धा तोच मुद्दा उपस्थित केला. आता तुम्हाला लागेल की या देशाची जी काही व्यवस्था आहे त्याच्यामध्ये बेल मिळणं, त्याच्यामध्ये आरोप सिद्ध होणं इतकी संथ प्रक्रिया आहे की एक मनुष्य आयुष्याची 43 वर्ष न्यायालयामध्ये खेटे घालतो, नंतर कळतं की हा निर्दोष आहे. हा या देशाची कमतरता आहे, त्याच्यामध्ये ना माझा दोष आहे. अमोल मिटकरी आपल्या सोबत आहेत, मी अमोल मिटकरींनाच विचारतो. अमोलजी, तुम्ही तर वेगळाच मुद्दा काढला. या वारीला कट्टर हिंदुत्ववादी बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे, हा एक मुद्दा तुम्ही काढला. पण ज्या प्रकारे याच्यात अर्बन नक्षलवादी घुसलेत असं जी म्हटलं जात आहे, जी मांडणी केली जाते, ती तुम्हाला का मान्य नाहीये? मुळामध्ये आपण सर्व वारकरी संप्रदायाला मानणारी लोक आहोत. वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा संप्रदाय आहे. या वारकरी संप्रदायाची विचाराची पाळंमुळं ही ज्ञानोबा राया, तुकोबा राया, चोखोबा, संत नामदेव महाराज, संत नरहरी सोनार, संत सावता महाराज या सर्व महान संतांनी याचं बीजारोपण केलेलं आहे. आता वारीमध्ये येणारा आस्तिक आहे की नास्तिक आहे हे कुठली तरी तिसरी संघटना ठरवते की ही माणसं नास्तिक आहेत आणि ते वारीला येतात. का जावं मग? काही लोक असं म्हणतात हे देवाला तो कशाला जातोय तिकडे, हा पण एक मुद्दा आहेच ना. गाडगे नाही, हे बघा विलासजी, मला माझा मुद्दा पूर्ण करू द्या. तुम्ही मधात बोलल्यानंतर मला मुद्दा मांडता येत नाही. बरोबर, बोला. नास्तिकांनी का जावं या प्रश्नाचं उत्तर, संत गाडगे महाराज नावाचे फार मोठे संत या महाराष्ट्रात होऊन गेले, जे कधी पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरातही गेले नाहीत, पण जनतेची सेवा त्यांनी चंद्रभागेच्या काठावर केली. इतकंच नाही तर आणखी तुम्हाला उदाहरण देतो. संत सावता महाराजांचं अरणगाव हे पंढरीवरून फक्त 10 कोसावर आहे. सावता महाराज कधी विठ्ठल मंदिरात गेले नाहीत. आज विठ्ठलाच्या मानाच्या पालख्या, विठ्ठलाला 7 मानाच्या पालख्या आणि आणखी काही मानाच्या पालख्या पंढरपूरला जातात. सावता महाराजांची पालखी यामध्ये नसते. मुळामध्ये वारीची परंपरा खट नट यारे शुद्ध होऊन जारे, दौंडी पिटी व्हारे चोखा मेळा. चोखोबाचा हा अभंग सांगतो की खट या नट या कसे या, पण माझ्या पांडुरंगाचं दर्शन घ्या, माझ्या चंद्रभागेत स्नान करा आणि तुम्ही पवित्र होऊन जा. यारे यारे नारी नर याती भलते, यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर, हे तुकाराम महाराजांनी सांगितले नाही. आता तुकाराम महाराजांच्या विचाराचा प्रचार प्रसार करण्याकरता अनेक संघटना वारीमध्ये येत असतात. आता इस्कॉननी तिथं अतिक्रमण केलेलं नाही काय पंढरपूरमध्ये? पंढरपूरच्या चंद्रभागेच्या काठाच्या पलीकडे, चंद्रभागेच्या काठावर पंढरपूरच्या बांधकाम होणार नाही असं कलेक्टरचे निर्देश असताना एक कलेक्टर इस्कॉनचे भक्त होते आणि आज त्यांनी त्या चंद्रभागेच्या घाटामध्येच मोठे घाट बांधले आणि इस्कॉननी फार मोठा कब्जा केला त्या ठिकाणी. भिडे गुरुजींचे कार्यकर्ते आळंदीच्या पालखीत घुसले नव्हते का? काय संबंध भावळकर ताई म्हणतायत, ज्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष होत्या, त्या म्हणतात यांचा आणि वारकऱ्यांचा काय संबंध आला? ज्या वारकऱ्यांमध्ये भेदाभेद भ्रम अमंगळ हे शिकवल्या गेलेलं आहे,
त्या वारीमध्ये जर कोणी संविधानाचा प्रचार करत असेल, कोणी पथनाट्यामधून अवेअरनेस करत असेल, तर इतरांना वाईट वाटण्याचं कारण नाही. भारतीय संविधान हा आपला प्रत्येकाचा श्वास आहे असं आपण जर मानतो, तर संविधानाच्या प्रचार प्रसाराकरता बार्टी नावाची संस्था सुद्धा पंढरपूरला वारी करते. मागच्या वर्षी भिक्खू संघ पण गेला होता. म्हणजे तुम्ही ठरवायचं त्या ठराविक लोकांनीच पंढरपूरला जायचं का? जात नाही, अनेक वेळा देव सुद्धा भक्ताकडे येतो. त्याच्यामुळे वारीमध्ये देवाच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण करणारे पण इथे लोक बसलेले आहेत, देवाची खिल्ली उडवणारे लोक इथे बसलेले आहेत. त्यामुळे अशा लोकांशी चर्चा काय कर, माझा मुद्दा फक्त देवाचं अस्तित्व, देवाची खिल्ली, देवाच्या मंदिरात जाणं हे तुम्ही नाही ठरवू शकणार. आम्हाला आमचा अधिकार भारतीय स्वातंत्र्य, भारतीय राज्यघटनेने दिलेला आहे ना. आस्तिक असो नाही, वारीची जर विषय येऊन आला, विषय वारीचा आहे तर मला बोलू द्या ना तुम्ही. अनेक आमदार त्या जनसुरक्षा विधेयकामध्ये आहे, त्यांना देखील पटलं की हे विधेयक किती जरुरी आहे. ठीक आहे, विधेयकाचा प्रश्न नाहीये, परंतु दुसऱ्याच्या लग्नामध्ये जाऊन जनसुरक्षा ऐका विलाजी, जनसुरक्षा विधेयक ज्यावेळेस विधान भवन मध्ये जनसुरक्षा विधेयक आहे ना, आमच्यासारखे अनेक लोक जिवंत आहेत अजून सभागृहामध्ये, तुम्ही कुठले कायदे करणार म्हणजे आतापासून नाही. मनीषाताई जनसुरक्षा कायद्याला सगळ्यात मोठा अडथळा ते म्हणतात आम्ही सभागृहात. इतकं सोपं नाहीये तुमच्यासाठी. वारीमध्ये का घुसायचंय तुम्हाला? वारीच का सिलेक्ट केली तुम्ही? इतर कुठल्या जुलूस मध्ये जाऊन तुम्ही हे सगळं करता का? इतर धर्मियांचे पण जुलूस निघतात, तिथे जाऊन तुम्ही काही करता का? आहे का तुमची हिंमत करण्याची? तुमच्या मुद्द्यावर दोघांना मला विचारू द्या. अलका जोशी आपल्या सोबत आहेत आणि पैगंबर शेख सुद्धा आपल्या सोबत आहेत. ताजुद्दीन बाबा नावाचे वारकरी संत पण होऊन गेले. इतकंच नाही तर अनगरच्या बाबाच्या मंदिराच्या दर्ग्यावर उत्तर द्या. तुम्ही देव मानत नाहीत, तुम्ही देव धर्म काही मानत नाहीत, मग तुम्ही तिथं जाता कशाला? आणि जाता तर मग बाकी सगळीकडे का जात नाही? फक्त हिंदुत्वाच्या या वारीमध्येच का जाता? आक्षेप त्यांचा आहे. पहिली गोष्ट म्हणजे आम्ही सगळीकडे जातो. बर, आम्हाला संविधानाचा प्रचार करायचा आहे. असं नाहीये की फक्त आम्ही वारीमध्ये जातो. मग काय वारकरी संविधान मानत नाहीत असं तुमचं म्हणणं आहे? काय संविधानाचा तुम्हाला तिथं जाऊन हे करायचंय? नाही, आज संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाली, लोकांपर्यंत संविधान पोहोचलेलं वारकरी नाही. संविधान मानत नाहीत का? त्यांना संविधान मानत नाही म्हणून त्यांच्याकडे प्रचार काय उद्देश कळला पाहिजे? वारकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचा आदेश मानला आणि त्यावेळी वारी छोट्या प्रमाणात झाली होती. म्हणजे याचा अर्थ वारकरी संविधान. मनीषाताई आपण उत्तर घेऊ प्लीज 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 प्लीज. प्रत्येक ठिकाणी मध्ये मध्ये बोलण्यापेक्षा त्यांनी जरा दुसऱ्यांचं ऐकावं प्लीज. ताई प्लीज प्लीज. मानत नाही तसं मला नाही म्हणायचं. संविधानाचा जागर जो चाललेला आहे, तर हे संविधान आपलं बाहेरून आलेलं आहे असा जो एक प्रचार केला जातो ते खोडून काढायचं आहे आम्हाला. आमच्या संत विचारांमध्ये जी मूल्य आहेत, समतेचं मूल्य आहे, प्रेमाचं मूल्य आहे, एकतेचं मूल्य आहे, बंधुत्वाचं मूल्य आहे, ही जी सगळी मूल्य आहेत हीच संविधानामध्ये उतरली आहेत. याच मूल्यांमधनं प्रेरणा घेऊन आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं. त्यानंतर हीच मूल्य घेऊन छत्रपती शाहू महाराजांनी राज्य केलं. त्यानंतर महात्मा फुलेंनी त्याच्यावरती काम केलं आणि हीच मूल्य संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणली. हे आम्हाला सांगून द्यायचंय. वारकऱ्यांचीच मूल्य वारकऱ्यांच्याच बरोबर जाऊन आपण ही संत विचार मूल्य त्यांना माहित आहेत ती सांगायची तुम्हाला नाही. संतांची मूल्य लोकांपर्यंत आलेली नाहीत सगळ्या पद्धतीने की ती कशी संविधान धर्मामध्ये त्याची प्रक्रिया आहे ना ताई. त्याच्यामध्ये कीर्तन, प्रवचन, भारूड, अभंग कितीतरी गोष्टी आहेत. त्याच्या माध्यमातून संतांची परंपरा सांगितली जाते. ठीक आहे, पैगंबर आपल्या सोबत आहेत. पैगंबर त्यांचा आक्षेप आहे इथंच का, बाकी ठिकाणी का जात नाहीत? प्लीज. सगळीकडे जातो आपण. सगळ्यात पहिली गोष्ट तर मी सर्वांना विनंती करतो की मी सगळ्यांचं ऐकून घेतलं, त्यामुळे माझं पण कृपा करून ऐकून घ्या प्लीज. फक्त लवकर कारण वेळ कमी आहे, आपल्याकडे गेस्ट भरपूर आहेत. मी सर्वात आधी सन्माननीय आमदार मनीषा कायंदे ताई ज्या आहेत त्यांचा धन्यवाद मानतो की त्यांनी हा मुद्दा विधान परिषदेमध्ये मांडला. कारण की या मुद्द्यावर गेल्या 3 वर्षापासून प्रचंड कुजबूज मोहीम जी आहे ती चालू होती. ती कुजबूज चालवणारे काही सन्माननीय व्यक्ती माझ्या समोर देखील बसलेले आहेत आणि तो मुद्दा संपूर्ण महाराष्ट्रासमोर त्यांनी उघडा केला, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. जे आरोप केले जातात की वारीमध्येच का इतर ठिकाणी का केले जात नाही, तर हा आरोप धडधडीत खोटा आहे. ज्या पद्धतीनं लोकायत जे आहे ते वारीमध्ये म्हणा
किंवा वेगवेगळ्या ठिकाणी संविधानाचा प्रसार आणि प्रचार करतात, त्या पद्धतीनं ते मशिदींमध्ये देखील प्रसार आणि प्रचार संविधानाचा करतात. वेगवेगळ्या ठिकाणी, कोंढव्यामध्ये पुण्यासारख्या ठिकाणी असेल, मार्केट यार्ड असेल, लातूरमध्ये, उदगीरमध्ये असेल, वेगवेगळे इमाम वगैरे यांच्या समोर उभं राहून जर महाराष्ट्रभरामध्ये कुठली संघटना संविधानाविषयी जर सांगत असेल तर ती लोकायत नावाची संघटना. बरं, ही संघटना 2014च्या आधी महागाई, बेरोजगारीवर जी आहे ती वेगवेगळ्या ठिकाणी पथनाट्य करायची मोठ्या प्रमाणामध्ये आणि काँग्रेस सरकारच्या विरोधामध्ये बोलायची. त्यावेळी त्यांना कोणी नक्षलवादी म्हणलं नाही, अर्बन नक्षलवादी म्हणलं नाही. मात्र आता जर त्यांना हे सध्या सरकार जे आहे ते संवैधानिक मूल्यावर चालत नाही असं वाटत असेल आणि त्याच्यावर जर बोललं जात असेल तर आता त्यांच्या बाबतीत अर्बन नक्षलवादी वगैरे मी थेट विचारतो आपल्यासोबत तुषार दामगुडे. तुषारजी, पर्यावरणाचा संदेश देणं, संविधानाच्या बद्दल बोलणं हा कुठला नक्षलवाद आहे? हा नक्षलवाद आहे देशात? हे धडधडीत आता इथं खोटं बोलले. 2000 RR पाटील जेव्हा गृहमंत्री होते तेव्हा त्यांनी या लोकांना सगळ्यांना आतमध्ये टाकलंय. अरुण परेरा आणि लोकायत यांचे काय संबंध आहेत हे RR पाटलांनी सांगितलेले आहेत. RR पाटलांनी तर मेधा पाटकरांना देखील नक्षलवादी घोषित केलेलं आहे, बाबा आढावांना पण केलेलं आहे. हे काय आम्हाला सांगतात? आमच्या बरोबर बसलेत कोण? नास्तिक. एक बसलाय देवी बसली म्हणून आमच्या देवतांना वेंगाडून दाखवणारे. अहो, हे आमच्या हिंदू धर्माबद्दल चर्चा करणार का? हा देश जेव्हा अस्तित्वात नव्हता, हे संविधान अस्तित्वात नव्हतं, हे इथलं काही अस्तित्वात नव्हतं, तेव्हापासून आमची वारी सुरू आहे. आमची वारी म्हणजे रेडीमेड तुम्हाला मिळाली, मग तुम्ही तिथं ते संविधानाचा प्रचार करायला आले का? आम्ही काय असं असंविधानिक वागलो की जे तुम्हाला असं म्हणलं? आमचे माऊली, आमचे संत तुकाराम कमी पडतायत का? अहो, त्यांनी आम्हाला सांगितलं वृक्षवल्ले आम्हा सोयरी साजेरी. तुम्ही आम्हाला येऊन काय पर्यावरण राहण्याचं सांगणार? ज्यांनी त्यांना मारहाण केली त्यांच्याबरोबर पण ते चांगलं वागले आणि त्यांना पण चांगलं लाभो याची त्यांनी कामना केली. तुम्ही आम्हाला हे संविधान सांगणार का? या देशाला फार मोठा त्या जातीयतेच्या इतिहासामधून बाबासाहेब आंबेडकरांना काही लिखाण करावं लागलं, काही निर्णय घ्यावे लागले आणि ते जर रिडल्स इन हिंदुइझम, रिडल्स ऑफ रामकृष्णा. ठीक आहे अमोल मिटकरजी प्लीज, वेळ कमी आहे माझ्याकडे. एक मिनिट. तुम्हाला एक सांगतो, महाराष्ट्रामध्ये वारीची परंपरा ही नामदेवराय तुकोबारायांनी सुरू केलेली आहे. सर्वांना वारीमध्ये जाण्याचा अधिकार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूकनायक वृत्तपत्रावर काय करू आता धरून या भीड आणि निशंक हे तोंड वाजविले हा तुकोबांचा अभंग सन्मानाने घेतला जायचा. ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी योग याग विधी येणे नवे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म हा चमत्कार विरोधी प्रचार प्रसार केलेला आहे, तेच जर पथनाट्याच्या माध्यमातून, तेच जर काही संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी जनजागर होत असेल तर बाकी त्यांच्या पोटात पोटछूड उठण्याची गरज नाही. अर्बन नक्षलवादी संविधानाचा प्रचार करणाऱ्याला म्हणणारे हे किती शुद्ध आहेत, किती पाण्यात आहेत हे यांचं तपासावं. दुसऱ्यांना अर्बन नक्षलवादी ठरवण्याचा तुम्हाला अधिकार नाही आहे. वारकऱ्यांच्या बाबतीत कोणीही कुठल्याही संघटना काही बोलत असतील तर आम्ही काय खापून घेणार नाही. आणि तुम्ही एकटे काही आस्तिकपणाचं सर्टिफिकेट घेऊन आलेले नाहात. देवाच्या धर्माच्या नावाचं आम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही. आम्ही सुद्धा वारकरी कुटुंबात जन्माला आलेली माणसं आहोत. यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर हा तुकोबाचा विचार आहे, हा वारीचा विचार आहे की कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही, पाया पडे जन एकमेका ही वारीची परंपरा आहे.